अस्सलाम वालेकुम. कैशा हो सगळी? बेस आहो ना? उम्मीद करते सगळी बेस असाल. आज मी माझ्या कोकणी स्टाईलला ड्रायफ्रूटचे लड्डू बनवणार आहे. तेव्हा गॅसवर मी ह्या नॉनस्टिकची कढई ठेवली होती आणि तिनातला 1 चिमची तूप टाकला आहे आणि हे अर्धा किलो बदाम आहेत. गॅस बारीकच ठेवायचो आहे, फास्ट गॅस नाही करायचो आहे. कवा पण जर बनवल्यावर तुम्ही ड्रायफ्रूटचे लड्डू ते गॅस बारीकच ठेवा, फास्ट बिलकुल नाही करायचो आहे. आणि पाव किलो मी काजूचे गीर घेतले आहेत. काजूला आणि बदामला आहे ना मी थोडा हलका फ्राय करून घेईन. असे फ्राय करून घेतल्यावर ना का लड्डू माशाला एकदम कुरकुरीत आणि टेस्टी लागतात. आणि ह्या थोडे माझे हलके पोलून झाले आहेत. आता एक खाली प्लेटला मी तिनला काढून घेईन. काजू बदाम फ्राय जे केलेले तिनला मी 10 मिनिटं थंड व्हायला ठेवीन. आणि वापस आहे कढईला मी 1 डबल चिमची तूप टाकले आहे आणि तिनातला टाकले आहे मी 2 चिमचे खसखस आणि पाव किलो पण थोडे कमीच किशमिश आहेत. तिनला पण मी बेस असे पोलून घेईन. तुमच्याजवळ कसले पण ड्रायफ्रूट असले ना ते तुम्ही 300 लाडू बनवू शकता. आणखीन जर ॲड करायचे असले ते तिनातला. बाकी जितके पण तुमच्याजवळ जर असले ते ड्रायफ्रूट बनवा तुम्ही. ऐसा जरुरी नाही की मी जे टाकले तेच तुमच्याजवळ हवेत. मखाने पण असले ते तुम्ही यूज करू शकता. आणि हे आहेत पंपकिनचे बियो, कलिंगणाचे बियो आहेत. आणि हे सनफ्लॉवरचे बियो आहेत. जे कोकणी आहेत लोक त्यांना खबर असेल, दुकानावर काले जे बियो मिळायचे ना 1 रुपयाला पाकिट, ते हे बियो आहेत सनफ्लॉवरचे, ते घेतले आहेत मी. आता सगळ्या ह्यांना बेस असा पोलून घेईन. पोलून झाल्यावर ते पण मी खाली प्लेटला काढून घेईन. जे एक साईडला काजू बदाम मी 10 मिनिटात थंड व्हायला ठेवले होते तिनला आता मी कापेला घेतलो आहे. ह्या अशी सुरीने मी कट करता आहे. तुम्हाला वाटला ते तुम्ही लोक मिक्सरला पण लावू शकता. मी मिक्सरला ह्यासाठी लावले नाही का की एकदम पावडर होईल आणि मला तसे नाही हवे होते. थोडे मला असे दरदरीच हवे होते. तुम्ही जर कवा बनवल्यावर ना ते मिक्सरला पण लावू शकता. खास कर ज्याला दात नाही ना आहेत, जे दादा दादी घरात आहेत, त्यांच्यासाठी मिक्सर यूज करू शकता तुम्ही. हे ड्रायफ्रूट टाकून ज्याला पुरे दात आहेत ना त्याने असे दरदरे ठेवा. खायला एकदम मस्त आणि टेस्टी लागतात, एकदम कुरकुरीत. ते कापताना आहेत ना ठणा ठणा उरे मारत होते. तर मी थोडं व्हिडिओ आहे ना ह्या स्किप केलं होतो, टाकलो नाही का की मी एकटी शूट करत होता व्हिडिओ. तेव्हा थोडी मना गुत होत होती शूट करताना, तेव्हा मी थोडं व्हिडिओ स्किप केलं होतो. आणि ह्या माझे ड्रायफ्रूट कट होऊन झाले जसे मला हवे होते तसे. आता मी वापस कढईला 1 चिमची तूप टाकीन आणि ह्या तुपातला मी अर्धा किलो खजूर घेतलो आहे. मिक्सरला बारीक केलो आहे मी तिनला का की लारवातला आहे ना असे दाताखालती लागेला नाही हवं. तो खजूर आहे ना एकदम ऐसो अक्को राहिलो ना थोडं दरदर हो का मग दाताखालती असं चिपकलो का बेस नाही वाटत. तर मी मिक्सरला लावलो आहे तिनला बारीक केलो आहे. अर्धा किलो आहे यो खजूर
तुम्हाला असं वाटत असेल व्हिडिओतला की अर्धा किलो नाही ह्यो खजूर, पण अर्धा किलो खजूर आहे. मिक्सरला मी एकदम बारीक चॉप केलो आहे तिनला, म्हणून तो थोडं कमी वाटतं आहे. तिनला पण मी बेस पोलून घेईन नरम होसर. पुरो नरम झालो ना का ड्रायफ्रूट आतलन आरामशी चिपकतील तिनातला. आणि ह्या मी लालवालो खजूर घेतलो आहे. तुम्हाला वाटला ते तुम्ही कालो जो खजूर येते नरम तो पण यूज करू शकता हो. मी ह्या लाल घेतलो आहे का की लाल खजूर घेतल्यावर ना का माशाला ड्रायफ्रूट दिसतात पण बेस आणि लागतात पण मग टेस्टी. आणि ह्या माझो खजूर परफेक्ट एकदम नरम झालो होतो. आणि तिनातला मी टाकले आहेत काजू आणि बदाम जे मी बारीक केले होते ते. आणि त्यांच्या बाद दुसरा मटेरियल जो मी पोलला होता ता टाकीन. आणि ह्या मी 2 चिमचे ना सुक्को म्हणजे ड्राय केलेलो रेडीमेड चव घेतलो आहे. तुमच्या जो असलो ते टाका, नसलो ते नको टाकू. सगळा मटेरियल टाकून झाल्यावर मी बेस आता तिला एकदम मिक्स करून घेईन. गॅस बारीकच ठेवायचो आहे, फास्ट बिलकुल नको करू. जर बनवल्यावर कवा ते बारीक गॅस ठेवल्यावर ना का सगळं आरामशी मटेरियल आहे ना बरोबर परफेक्ट खजराला चिपकते. फास्ट ठेवल्यावर ना ते मग ड्रायफ्रूट करपटतील आणि करपटल्यावर मग ड्रायफ्रूट आहे ना बेस नाही लागणार. तेव्हा गॅस बारीकच ठेवा आणि मग लाडू बनवा. चला आता माझा सगळा मिक्स करून झाल्यावर मी गॅस बंद केलो होतो. आणि ह्या जो लाडवाचा मटेरियल आहे मी थंड व्हायला ठेवीन ह्या 10 मिनटा. एकदम थंड नाही, नॉर्मल थंड. गरम मटेरियल असला ते लाडू बनवे लगेच घेऊ नको. मीडियम होईल ना जैसा की आपण हातात लाडू बनवू शकता हाव ऐसा जेव्हा होईल ना मटेरियल तेव्हा लाडू बनवायला घ्या. आणि ह्या जवरी मला लाडवाची साईज हवी होती ना तवरे मी बनवताय. ह्या तुम्हाला वाटला ते कमी जास्ती करू शकता हाव. आणि ह्या तुम्ही बघू शकता हाव लाडू किती माशाल्ला मस्त दिसतात आहेत आणि मग भारी दिसतात आहेत. जशी मी रेसिपी सोचली नाही होती ना त्यांच्या पक्षी पण मग बेहतरीन बनली आहे. आणि जेव्हा पण लाडू बनवाल नाही माझी रेसिपी ट्राय कराल. लाडू बनवताना खलती वलती सगळा मटेरियल करा आणि मग लाडू बनवायला घ्या. नाही ते मग खजूर आहे ना सो लाडवात येईल आणि मटेरियल आहे ना जर ड्रायफ्रूट ते खलतीच राहतील. तेव्हा बेस अशा हाताने कालवून घ्या आणि मग लाडू बनवायला स्टार्ट करा. आता एक एक लाडू बनवत जायचो आहे. जर सगळा बनवून माझा रेडी होईल तेव्हा मी तुम्हाला लाडू दाखवता. ही ड्रायफ्रूटच्या लड्डूची रेसिपी आहे ना आणि हे लाडू आहेत ना ते खास मी माझ्या हस्बंडसाठी बनवले आहेत. माझे हस्बंड ड्रायव्हिंग लाईनला काम करतात. हे शिपिंग लाईनला आहेत पण पोटच्या आतला नाही ना जैन पेटीला गाडीवरच आहेत. शिपची देखरेखी करायची असते आणि 4-4, 5-5 घंटा उभा राहणं आसान बात नाही. कवा पण घरा आले ना का बोलतात कंबर दुखतं आहे, पाय दुखतात आहेत, अंगमास दुखतं आहे. तेव्हा ही रेसिपी आहे ना ड्रायफ्रूटची मी त्यांच्यासाठी बनवली आहे. एक तरी सुबाला कामावर जाताना खाल्लेन आणि 1 ग्लास दूध प्याले ना ते पुऱ्या दिवसाची त्यांना एनर्जी मिळेल. तेव्हा ही रेसिपी खास मी त्यांच्यासाठी बनवली आहे. आणि तुम्ही लोक पण एकदा ट्राय करा. आता थंडी येते आहे, खासकर लेडीज लोक कंबर दुखतं आहे जे होममेड आहेत, हातपाय दुखतात त्यांनी पण एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा लाडूची आणि खा एकदा. आणि एकदम हेल्दी राहा, बेस राहा. मना पण दुवातला याद ठेवा. आणि माझे हे लाडू कैसे झाले आहेत ते मला नक्की कमेंट करून सांगा. ऐसा जरुरी नाही की ज्यांना तकलीफ आहे तेच हे लाडू खाऊ शकत आहेत. नॉर्मल माणसा जी हेल्दी आहे ते पण खाऊ शकत आहेत. आणि खा नक्की ही माझी रेसिपी ट्राय करा. मिळता मग बेगूनच तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओतला. या आता लाडू खायला. अल्लाह हाफिज.